श्री स्वामी समर्थ. जय गुरुदेव दत्त. सर्व स्वामी भक्तांचं व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की स्वामींनी मला मदत केली किंवा हा स्वामींचा संकेत होता. पण स्वामींचा स्पष्ट इशारा नेमका कसा मिळतो, तो कसा ओळखायचा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्या इशाऱ्यावर योग्य वेळी आणि योग्य प्रकारे काम कसं करायचं. आज आपण याच विषयावर सखोल चर्चा करणार आहोत. लक्ष द्या, ही फक्त माहिती नाही तर तुमच्या आयुष्याला योग्य दिशा देणारी गुरुकिल्ली आहे. स्वामींचा इशारा म्हणजे तुमच्यावर असलेली त्यांची कृपा आणि मार्गदर्शन, जे तुमच्या प्रश्नाचे उत्तर, संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग किंवा भविष्यातील धोक्याची सूचना देते. तर स्वामींचे संकेत का महत्त्वाचे आहेत? आपल्याला एक दिशा मिळते. जेव्हा बुद्धी काम करत नाही तेव्हा हा इशारा योग्य दिशा देतो. आपल्याला आत्मविश्वास मिळतो. एकटेपणा जाणवत नाही. स्वामी आपल्यासोबत आहेत ही भावना बळकट होते. संकटाचं निवारण मिळतं. अनेकदा मोठी हानी होण्यापूर्वी ते आपल्याला सावध करतात. स्वामी त्यांचे मार्गदर्शन थेट फोन करून किंवा पत्र लिहून देत नाहीत. ते सूक्ष्म आणि स्थूल अशा दोन्ही रूपात संकेत देतात. हे 5 महत्त्वाचे संकेत लक्षात घ्या. पहिला संकेत, स्वप्न. स्वप्नात स्वामींचा फोटो दिसणं, ते तुम्हाला स्पष्टपणे हे काम करू नकोस असे सांगणे किंवा तुम्हाला एखाद्या व्यक्तीबद्दल सावध करणे. हा स्वामींचाच संकेत आहे. हे कसं ओळखायचं ते ऐका. हे स्वप्न तुम्हाला जाग आल्यावरही स्पष्ट आठवतं आणि एक वेगळी ऊर्जा देतं. दुसरा संकेत, शब्दामधून मार्गदर्शन. तुम्ही अडचणीत असताना अचानक तुम्हाला कोणीतरी अनोळखी व्यक्ती भेटते आणि ती व्यक्ती अगदी तुमच्या प्रश्नाशी संबंधित एखादे वाक्य सहज बोलून जाते, जे तुमच्या प्रश्नाचे उत्तर असते. हे शब्द इतके अचूक असतात की ते केवळ योगायोग असूच शकत नाहीत. तिसरा संकेत, वस्तू किंवा चिन्ह. तुम्ही ज्या समस्येवर विचार करत आहात त्या क्षणी तुमच्यासमोर स्वामींचे कोणतेही चिन्ह, जसे की स्वामी समर्थ हे नाव लिहिलेले एखादे वाहन किंवा त्यांचा फोटो अचानक दिसणे. हे चिन्ह वारंवार किंवा खूप महत्त्वाच्या क्षणी दिसणं. चौथा संकेत, तीव्र अंतर्ज्ञान. कोणत्याही कारणाशिवाय तुम्हाला हे काम करायलाच हवे किंवा या व्यक्तीपासून दूर राहा अशी तीव्र भावना येते. हे घाबरणे नसते तर अत्यंत शांत आणि स्थिर मनाने आलेला निर्णय असतो. यालाच तुमचा आतला आवाज म्हणतात, ज्यावर स्वामींची कृपा असते. पाचवा संकेत, असामान्य घटना. तुमच्या कामात अडथळा आणणारी एखादी घटना घडणे, जसं की महत्त्वाच्या मीटिंगच्या वेळी गाडी पंक्चर होणे, जी तुम्हाला नंतर समजते की ती घटना तुमचा मोठा तोटा वाचवणारी होती. सुरुवातीला वाईट वाटले तरी नंतर या घटनेमुळे झालेले मोठे नुकसान टळले हे तुमच्या लक्षात येते. तर आता या इशाऱ्यावर कृती कशी करायची? इशारा ओळखणे पुरेसे नाही, त्यावर योग्य कृती करणे हे महत्त्वाचं आहे. कोणताही संकेत मिळाल्यावर लगेच उत्सुक होऊ नका. आधी खोल श्वास घ्या. स्वामींना मनातल्या मनात विचारा, हा संकेत माझ्यासाठी आहे का? जर मनात सकारात्मक आणि शांत भावना आली तरच पुढे जा. स्वामींचा इशारा नेहमी सोपा नसतो. तो तुमच्या व्यावहारिक ज्ञानाशी जोडून बघा. जसं की स्वप्नात स्वामींनी तुम्हाला उत्तरेकडे जा असं सांगितलं, तर त्याचा अर्थ लगेच उत्तर दिशेला जाणे नाही. कदाचित उत्तरेकडील व्यक्ती किंवा कंपनीकडून तुम्हाला फायदा होईल. स्वामींच्या इशाऱ्यावर केवळ अवलंबून राहू नका. इशाऱ्याला तुमच्या मेहनतीची जोड द्या. जर संकेत मिळाला की तुमचे काम होणार आहे तर केवळ वाट पाहू नका.
तर दुप्पट वेगाने त्या कामाची तयारी करा. स्वामी तुम्हाला दिशा देतात. चालण्याचे काम तुम्हालाच करायचे आहे. कोणताही छोटासा योगायोग स्वामींचा संकेत आहे असे समजून चुकीचे निर्णय घेऊ नका. मोठे आर्थिक किंवा आयुष्याचे निर्णय घेताना इशाऱ्यासोबत तर्क आणि सल्ल्याचा आधार घ्या. स्वामींचे इशारे अधिक स्पष्टपणे ऐकण्यासाठी आपल्याला आपले मन स्वच्छ करावे लागते. तुमची जितकी जास्त निस्वार्थ सेवा कराल तितका तुमचा आणि स्वामींचा संबंध मजबूत होईल. रोज नियमाने नामस्मरण आणि ध्यान करा. ध्यान केल्याने आपले अंतर्ज्ञान तीक्ष्ण होते. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी शांतपणे स्वामींच्या फोटोसमोर बसा आणि त्यांना स्पष्टपणे विचारा. यामुळे तुम्हाला येणारे संकेत अधिक स्पष्ट असतील. आज आपण पाहिले की स्वामींचे संकेत स्वप्न, शब्द, चिन्ह आणि अंतर्ज्ञान या स्वरूपात मिळतात. या इशाऱ्यावर कृती करताना शांत रहा, योग्य अर्थ लावा आणि मेहनत करण्याची तयारी ठेवा. लक्षात ठेवा, स्वामींचा इशारा हा तुमच्यासाठी मिळणारा आशीर्वाद आहे. हा केवळ चमत्कार नाही तर तुमच्या श्रद्धेचे फळ आहे. श्रद्धा आणि सबुरी हाच स्वामींच्या इशाऱ्यावर चालण्याचा खरा नियम आहे. तुमच्या आयुष्यात तुम्हाला असा कोणता अचूक संकेत मिळाला आहे का ज्यामुळे तुमचे मोठे काम झाले? खाली कमेंट बॉक्समध्ये तुमचा अनुभव नक्की शेअर करा. जर तुम्हाला हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण वाटला असेल तर लाईक करा आणि असेच आध्यात्मिक मार्गदर्शन मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.